धृष्टकेतुश्चिकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुंतीभोजश्च शैबश्च नरपुंगव। अर्थ, तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. आता पाहू या श्लोकाचा आपल्या आयुष्याशी कसा संबंध लागतो. या श्लोकात धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य हे सगळे पांडवांच्या बाजूने उभे असलेले पराक्रमी योद्धे आहेत असे सांगितले आहे. आपण जेव्हा हा श्लोक ऐकतो तेव्हा तो फक्त नावांची यादी वाटते, पण गीतेचा प्रत्येक श्लोक आपल्याला आतला अर्थ सांगतो. या प्रत्येक योद्ध्यांचं नाव म्हणजे एक गुण, एक शक्ती जी आपल्या अंतर्मनात आधीपासून असते. धृष्टकेतूसारखी धैर्यशीलता, काशीराजासारखी पराक्रमी वृत्ती, पुरुजित, कुंतीभोजसारखी निष्ठा आणि शैब्यासारखी सज्जनता हीच आपली खरी सेना आहे. ही गुणांची सेना फक्त बाह्यशत्रूंशी नाही, तर ती लढते आपल्या आतल्या भीती, द्विधा, संकोच आणि शंका यांच्याशी. आजच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष म्हणजे आपलं कुरुक्षेत्र आहे. कधी नातं, कधी काम, कधी मनातील भीती या सगळ्यांना सामोरं जाताना आपण अनेकदा कमकुवत पडतो. पण गीता सांगते, तुझ्या बाजूने तुझ्या आतल्या शक्ती उभ्या आहेत, तू एकटा नाहीस. हा श्लोक सांगतो की जीवनाच्या रणांगणात तुझ्याजवळ अशी अनेक अंतर्गत शक्ती आहेत, त्यांना तू ओळखण्याची वाट बघत आहेस. फक्त एक पाऊल उचल, एक धारणा, एक निर्णय, एक धैर्य आणि तुझी अंतर्गत सेना तुझ्या बाजूने उभी राहते. गीता आपल्याला नाव सांगत नाही, तर ती आपल्याला सांगते, आपले गुण जागवायला शिकवते. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.